तर गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आता चाललो आहे सकाळच्या वाजल्या 7 स्टोरला. ते जाऊन लॉग इन मारतो. सकाळी जायचं कारण काय असते माहिती आहे का लवकर? कारण की सकाळी ट्रॅफिक पण कमी असते आणि ऊन पण कमी असते. दुपारालाही ट्रॅफिक होते आणि ऊन पण जास्त असते. म्हणजे 12 वाजेपर्यंत वापिस यायचं. मस्त चहा घ्या घेतला जाऊन म्हणलं स्टोर. मस्त चौक आहे झालं इथं. मस्त पहा ना, IT पार्कमध्ये एक नंबर चौक राहते. गार्डन बिर्डन असं वाटतं कोणत्या फॉरेनमध्ये आलं. हराळी विराळी पहा, उन्हाळ्यात नाही मी हराळी इथं साईडला पोलीस स्टेशन. खराडीमधला रिवेंडर रोड आहे. आणि इथं जे आहे ना, पहिली तर गतिरोधक नव्हती, आता एवढी मोठ्या मोठ्याला गतिरोधक टाकलेली आहे ना. आधी पडत होतो माहिती आहे का मी इथून जाताना, आहे का लई मोठ्या गतिरोधक टाकले आहेत. कसंच जावं काय. आता आलो कस्टमरच्या लोकेशनवर. 200 मीटर अंतरावर कस्टमर. Turn right, then your destination will be on the left. कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचल्यावर तिथं कस्टमरला फोन केला. कस्टमर वाटच पाहावं लागला ऑर्डरची. त्याला 2 ऑर्डर केलं त्या. मग त्याला अलग अलग ऑर्डर आल्या. त्याला कुठे जायचं होतं, कार बीर का काढले त्यांना वाटच पाहावं लागलं कस्टमर. आणि तेवढं 5 किलोमीटरचे 77 रुपये भेटले भाऊ. लोक भावांवर रस्त्यात चालताना एवढे लिफ्टसाठी हात देत ना. काय विषय माहिती आहे का? त्याने जर लिफ्ट दिली ना मग गाडी लोड येते. लोड आलं की जास्त चार्ज करते आणि मग जास्त वेळ चालत नाही मग गाडी. त्याच्यावर लोकांना लिफ्ट द्यायची इच्छा होते पण देऊ शकत नाही. तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता स्टोर कुठे आहे. मग ते पाहिजे 10 वाजता स्टोर पाशी. इथे जाऊन पहिले आता ते हे करावं लागते. लोकेशन गेलं की ऑन यायला लागते डावर. हे स्टोर आहे माझं इथं. आता बघतो उडली पडते ऑर्डर. ते थोडी करते पहिलेच किती अर्धा 1 घंटा थांबलो तेव्हा कुठं ऑर्डर पडली. आता कस्टमरचा फोन आला. आता मग ते ऑर्डर कॅन्सल करायची आम्हाला. काय धंदे लागले एवढा. सकाळी 7 वाजता काही साधारण दुसरीच ऑर्डर येते ती कस्टमरने कॅन्सल करून टाकलेलं. चला वापस स्टोरला. असे करतात लोक. आत्ता करतो 8 घंट्यानंतर आता पडली एक. ते बी एवढ्या 3 किलोमीटरचीच पडली जवळची मार्बल झायपरची. आज काही दिवस खरा नाही. आजचा सोमवार आहे ना. सोमवारी पहिलेच नव्हतं येत मी. सुट्टी मारतो सोमवारी. आता काय चला म्हणलं गड्या, मागच्या सोमवारी मस्त झाली ती कमाई. आज जा म्हणलं तर आज मायचं तापतं. सकाळपासून आता झाले 6 घंटे. आता किती झाले 120 रुपये. 6 घंटे नाही झाले, 10 वाजले म्हणजे 3 घंटे झाले. आज 3 घंट्यात 120 रुपये. आजचा दिवसच बेकार चालला म्हणून नव्हतं येत होतो आज. आता पुढच्या हप्त्यापासून सोमवारी सुट्टीच मारतो. किती वेळानंतर एक ऑर्डर पडली होती 1 घंट्यानंतर चंदननगरची. ती जरासं बाहेर निघलो स्टोरच्या. ते कस्टमरचा कॅन्सल केली. म्हणजे आम्हाला दुसरी ऑर्डर करायची ती कॅन्सल करायची. ती कॅन्सल करून टाकली. डबल आलो. डबलला अर्धा घंटा थांबलो. त्याच्यानंतर पडली आता इथली मार्बल झायपरची 3 किलोमीटरची. आज काय खरं नाही. सोमवारी काय घंटा ऑर्डर नसतं तिच्यात. आता पुढच्या हप्त्यावर सोमवारी येतच ना. सुट्टीच मारतो सोमवारी. काय खरं नाही सोमवारी यायचं. कंपनी काय करते माहिती आहे? तिला वाटते रायडर अवेलेबल राहावं म्हणून इन्सेंटिव्ह जास्त येते. आणि ऑर्डर येतात. आता पुढच्या सोमवारपासून सुट्टी. आता काय करतो, एवढी ऑर्डर मारतो जातो, नाश्ता करून घरी जाऊन झोपून जातो. डायरेक्ट उद्या येतो. आता नेमकीच आता मस्तपैकी एक इथली देऊन टाकली ऑर्डर होती मार्बल हायपरची. आता पहिले स्टोर नाही. आता पहिले काय करतो, निलंगा राईस खातो. भूक लागली सकाळपासून काहीच नाही खाल्लं. चहा पिलता फक्त मग बस. आता जातो एक निलंगा राईस खातो आणि डबल येऊन पाहतो. स्टोरपाशी जाऊन अर्धा घंटा थांबतो. ऑर्डर पडली तर ठीक आहे, नाही तर टाप घरी जातो. डायरेक्ट संध्याकाळीच येतो 6 वाजता. खूपच टाईम खराब करून काय फायदा नाही. घरी जाऊन कपडे पण धुवायचे. तर झोपलं पण राहते. 1 वाजता झोपलं. त्याच्यानंतर काय सकाळी 6ला उठलो. आंघोळ करायला 7 वाजता. 7 वाजता इकडं आलतो. एकदा झेप्टमध्ये ऑर्डरच पडेल आज. समोर गेलं ना, ते इथं समोर निरंगा राईस आहे. काय माहिती चालू आहे का बंद आहे ते. इथं पण अतिक्रम आलं ना, त्याच्यामुळं ते त्यानं दुकान बंद केलं होतं. तर काय माहिती चालू आहे का नाही. चालू असायला पाहिजे बहुतेक. चालू आहे वाटते. जमलं काही टेन्शन नाही.
एक नाही 2 प्लेट हातून जाऊन माझा पाहतो काय होते ते स्टोरला जाऊन, नाही तर मग घरी जाऊन मुकाड्यात जाऊन झोपतो आता. आता जातो मस्त स्टोरला, नेमकीच खिचडी खाल्ली चिकन करायचं. आता स्टोरला जाऊन पाहतो काय आलं ते ऑर्डर पडायला का नाही पडायला. ऑर्डर पडायला असेल तर 300 रुपये करतो, जातो घरी. बाबा रॉंग साईडने आणतो का गाडी, ऑर्डर तर पडायला गाड्या मरणाची गर्दी असायची इथं. गाड्या जास्त चाललेल्या मग ऑर्डर तर पडत असते. पाहतो काय विषय आता येतं नसतं चालू लागतो घरी. आता स्टोरला आल्या ऑर्डर पडली, आता ऑर्डर चालू झाले वाटते. आता करतो भाई 12-1 वाजेपर्यंत. आता किती 9:30 वाजले, आज 2-3 घंटे करतो. 600-700 रुपये 600 रुपये तरी करतो, कारण की संध्याकाळी करायचं काम नाही ना. आज चालू झाल्या वाटते ऑर्डर पडला. आताची ऑर्डर घेऊन चाललो ही नियती इलीची 4 किलोमीटर आहे. किती किती मस्त कलरिंग केलं, मस्त पेंटिंग केलं. इथे मस्त फोटो काढतो मी चांगलं. आत्ता वाजले सकाळचे 10. आता मस्त ऑर्डर चालू झालं. आता पडली कॅफेची ऑर्डर, झेप्टो कॅफेची. तिथून 8 किलोमीटर गंगा आदिरा. अशा ऑर्डर सकाळपर्यंत पडल्या असतं तर आत्तापर्यंत घरी गेलो असतो मी. अशा ऑर्डर आता 4-5 पडल्या पाहिजेत. मस्त 12 वाजेपर्यंत घरी जातो. 600-700 रुपये कम. आता दिली नेमकी गंगा आदिराची ऑर्डर, कॅफेची होती तर. आता म्हणलं मस्तपैकी जा एरिया, आता ट्रॅफिक वाढली होती. आता घरी जाऊन झोपून जा म्हणलं, संध्याकाळी 5 वाजता यावं. तर इन्सेटिव्हला 20 रुपये कमी आहेत. आता डबल जावं लागते स्टोरला, एवढे ऑर्डर मारावं लागते. एक ऑर्डर मारल्यानंतर मग तेवढं इन्सेटिव्ह भेटते. आता मग काय फायदा आहे. 295 रुपये झाले आत्तापर्यंत. आता एवढे ऑर्डर एक मारतो स्टोरला जाऊन. आता ट्रॅफिक एवढी वाढणार आहे ना. आता काय आता एका ट्रिपला अर्धा 1 घंटा लागते. आता काय करता करायचं लागते. तर मित्रांनो आता वाजले बघा 11:30. आता काही ट्रिप पडणार नाही. आणि माझी ट्रिप तर लय पडते, पण काय आलं माहिती आहे का, सकाळी नाश्ता करायला थांबलो होतो ना, याच्यामुळे इन्स्टिट्यूट नाही भेटला. 350 रुपये घेऊन चालला. आज एरी मुळी बी नव्हता काम करायचा. आणि तर सकाळी आलं 2 घंटे असेच वेस्ट केले. याच्यामुळे आता चाललो घरी. आता डायरेक्ट संध्याकाळी येतो बा. संध्याकाळी 4 वाजता येतो. 4 वाजता आल्यावर 10 वाजेपर्यंत मस्त 500-600 रुपये करतो. आणि बस झाले आजचे 340 सकाळी. 1000 रुपयाचा एरबी आम्ही सुट्टी मारत होतो, तर आजचे 1000 रुपये येतील आहे का नाही. तर भेटूया आता संध्याकाळी. एवढं. जय महाराज.